गुड आफ्टरनून गाईज. आजचा आपला व्लॉगचा तिसरा दिवस आहे. मी आत्ता आलो मापुसामध्ये. माझ्या हे जे आत्ता तुम्हाला वरती दिसत असेल मोबाईल होल्डर, आता जस्ट फिक्स करून घेतला. बोबो का मोबोचं आहे ते. तर आता मी चाललो आहे पालम बीचला. इकडनं 2 तास आहे. पण म्हटलं जाऊ दे, आता रूमवर जाऊन तरी काय करायचं. आत्ता पाऊसही नाही आहे, फिरूया जरा वेळ, नंतर परत मिळणार नाही वेळ. त्यामुळे आता मिशन पालोलिम बीच. आत्ता सध्या तुम्हाला जे दिसतं सगळं मपुसाचं मार्केट आहे. म्हणजे मला जे काय कळलं आणि जे काय मला जे लोकांनी सांगितलं आहे की मॅक्सिमम तुम्हाला जे काय गोष्टी लागत आहेत, इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स वगैरे, ते मापुसामध्येच मिळेल. अजून कुठं काही मिळणार नाही. कारण मी कलंगूटला राहतो आहे आत्ता, तिथंही चौकशी केलेली. तिथं उगाच काहीतरी 400 रुपये 500 रुपये असे मोबाईल होल्डर आहेत. ते किती रिलायबल आहेत काय भरोसा नाही. त्यामुळे इथले सिग्नल काही कळत नाही. तो माणूस कोणाला जा म्हणतोय, झेपलं नाही मलाही. आता तरी स्टर्डी वाटतोय हा मोबाईल होल्डर. लेट सी, उद्याच्या जर्नीसाठी मला जरा उपयोगी पडत, ॲटलिस्ट जोपर्यंत मी निपाणीला पोचत नाही आहे. पण निपाणीपर्यंत पोचण्याचे रस्ते 2-3 वेगवेगळे मार्ग आहेत. एक ते सावंतवाडी, एक बांदे का बांद्रे म्हणून आहे. येताना मी त्या बांदे मार्गावरनं झालेलो. भयानक खड्डे आहेत रस्ते. त्यामुळे यावेळेस मी ट्राय करणार आहे सावंतवाडीवर न त्या घाटापर्यंत जायचं. घाट संपला की काय आहेच आहे ते. घाट संपला की आपलं थोडासा आहे वेडेवाकडे वळणं रस्त्याची, पण जास्त नाही आहेत. आंबोली घाट, हां बरोबर, आंबोली घाट. आंबोली घाटातनं मग उतरलं की आजरा आणि मग निपाणी आलं की मग ह्याची काही गरज नाही मला. पण सरळ सोट रस्ता आहे. निपाणी कोल्हापूर एकदा आलं की बस काय विचारायलाच नको. जर मी समजा चुकून जर लवकर निघालो तर माझा विचार आहे की कोल्हापूरच्या आत जाऊन एकतर दौलतला तरी जेवीन किंवा परत मग देहाती, असा आहे विचार डोक्यात. बघू कितपत अचिवेबल आहे ते. कारण रोज उठायला मला उशीर होतोय. हा रस्ता जरा नवीन आहे माझ्यासाठी, कारण मी एवढा इथं फिरलो नाही आहे इतके वेळा येऊनसुद्धा. सो मॅपची गरज तर इथं फार आहे पुरत्या. नाही तर सतत मला जे इतकं डोकं खाली करून चालावं लागत होतं ते फार अवघड जात होतं. म्हणजे मानी दुखायची आणि मग मला काही तेव्हा रेकॉर्डिंग करण्याचा मूड निघून जातं की मी सारखं खाली बघतोय वर बघतोय, खाली बघतोय वर बघतोय. मी जरा माझ्या आणि माउंटिंग हेल्मेटचं जे माउंट आहे ॲक्शन कॅमेरासाठी, त्याची जरा पोझिशन चेंज केली. जे असं सरळ होतं ते मी त्याला बरोबर उलटं परत काढून चिटकवलं आहे. होपफुली ते अजूनही चांगलं बसलं आहे फिक्स, काही त्रास नाही होणार. आणि कॅमेरा एवढा काही हालत नाही आहे, चांगला फिक्स बसलेला आहे. आणि ते माउंटसुद्धा ब्ल्यू आर्मरचं, मला वाटलं काढल्यावर सगळं चिकटपणा जाईल वगैरे, पण बसलं बाबा, व्यवस्थित बसलं. काल मी काही करू शकलो नाही. काल मी ॲक्च्युली इथं गेलेलो जेवायला, तिबेटियन कॅफे म्हणून होतं एक,
मॉर्जिमला आहे, मॉर्जिम रोडलाच आहे, मॉर्जिम बीचच्या. मस्त कॅफे. मला फक्त एकच गोष्ट आवडली नाही त्यांची, त्यांचं ऑर्डर दिल्यानंतर वेटिंग टाईम खूप आहे राव, खूप म्हणजे खूप आहे. म्हणजे वाट बघत बघत माणूस कंटाळून जातो. पण बाकी सगळं म्हणजे तिकडचं पब्लिक क्राऊड आणि काय म्हणतात आपलं आतलं इंटिरियर्स छान आहे. आणि एक असं एक कुठलं तरी तिबेटियन असं काहीतरी सतत मंत्र जाप चालू होता. आणि एवढं म्हणजे इरिटेटिंग नव्हता तो, चांगला होता असं वाटलं मला. दलाई लामाचे पोस्टर्स होते आत. हां, मी काय फारसं जास्त तिकडं काय शूटिंग करू शकलो नाही, कारण मी बेकार दमलो होतो, मला मूड गेला होता सगळा. आणि निघेस तो इतका पाऊस सुरू झाला, म्हणजे मी ज्याच्यात सारखं खाली बघून मॅप बघून ते चालवत होतो, ती माझी टँक बॅग पूर्ण ओली आतनं. सगळी महत्त्वाच्या गोष्टी सगळ्या ओल्या झाल्या. घरी गेल्यावर, घरी म्हणतो आपलं रूमवर गेल्यावर ह्याच्यावर वाळवत बसलेलो मी. फॉर्च्युनेटली हेअर ड्रायर होता, म्हणून सगळ्या गोष्टी वाळवल्या हेअर ड्रायरनं. कॅमेरा घेतलेला मी तेव्हा मला वाटलेलं मी ब्लॉगिंग करू शकेल नाही शकेल, हे कसं माउंटिंग करतात मला काही आयडिया नव्हती. जेव्हा घुसलो ना त्याच्यात, करायचं ठरवलं, अगदी विकत पण घेऊन आलेलो, तेव्हा एक सेकंदासाठी असं वाटलं, अरे मी करतोय ते बरोबर आहे का, मी एवढे पैसे घालवलेत. म्हटलं आता पडलोय तर पोहा, आता काय आता. पण आता करतोय बाबा, लावतोय मी सतत ते कॅमेरा लावतोय सगळीकडे फिरताना. छान. होपफुली अजून मला कोणी याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही इकडच्या पोलीस ऑफिसर्सनी. आणि मी शिस्तीत गाडी चालवतोय, उगाच रॅश ड्रायव्हिंग करायचीच नाही आहे मला. म्हणजे तसं आवडत पण नाही, तसा मूड पण नाही आहे काही करण्यासाठी. हां, तर मी म्हणत होतो तो हा ब्रिज ॲक्च्युली रात्री खूप मस्त दिसतो. आता मी जिथनं चाललो आहे त्याच्याबरोबर राईट साईडला हा वरती जो बीच आहे, तिथं खाली मस्त लाईट्स लावलेत. मॅक्सिमम लोकांना हे माहिती असेलच. मला ॲक्च्युली त्या वरनं जायचं होतं, तो वरनं वाऱ्याचा फील घ्यायचा होता, पण माझा जायचा रस्ता चुकला आत्ता. पण मी ट्राय करणार आहे. येताना घरी मी हॉटेलवर जाताना मी त्या रोडनं जाईन वरनं. ऑसम फिलिंग येतं, म्हणजे थ्रिल एक प्रकारचं. म्हणजे असं वाटतं काय आता कुठे कलंडतोय का काय, पण काही कलंडत नाही आपण. समोर जागा आहे तरी हालत नाही यार. आपण आता पणजीमध्ये एंटर केलेलं आहे. इकडं तुम्हाला सगळ्या या बोट राईड दिसतील. तुम्ही ही यॉट एखादी अशी बुक करू शकता तुमच्या फॅमिलीसाठी. इथं यॉट स्टेशन आहे, मला त्याचं नाव माहीत नाही आहे, पण तुम्ही क्रूज बोट फॉर फॅमिली असं काही सर्च केलं गुगलवर तर तुम्हाला हा इथला ॲड्रेस मिळेल. इथं येऊन तुम्हाला पैसे भरावे लागतात आणि तुमचे जेवढे फॅमिली मेंबर्स आहे अकॉर्डिंगली त्या साईजची बोट घ्यावी लागते. 1 तास 2 तास काहीतरी भाडं असतं त्यांचं. आम्ही 2-3दा घेतली होती. आम्ही 4-5 जणच होतो घरचे, त्यामुळे आम्ही एक छोटी बोट घेतली होती बेसिकवाली. मस्त मजा आलेली. आम्ही एक दीड तास आय थिंक फिरलो होतो त्याच्यातनं. मस्त मजा आली होती खरंच. असो, हा ब्रिजवरनं जायला पाहिजे होतं यार, मजा आली असती.
नॉट. मे बी तुम्हाला माझा आवाज ऐकू येत नसेल जास्त, आणि इथं बॅकग्राऊंडला खूप म्युझिक चालू आहे आणि मी डायरेक्टली कॅमेऱ्याच्या स्पीकरवरच बोलतो. माझ्याकडे अजून आणायची राहिली आहे ती वायरलेस माईक किंवा वायर्ड माईक आता सगळं हेल्मेटमध्ये, म्हणून तो मी काढत नाही. मला परत ते घालत बसायला आला आहे घंटा. आता उद्या परत मोठी लाँग जर्नी आहे. घरी रूमवर गेलं की सगळं आधी आवरणार आहे छानपैकी, आणि मग बघू संध्याकाळी जरा कलंगूट साईडला जाईल, थोडीशी शॉपिंग करत. शॉपिंग काहीच केली नाही यावेळेस. शॉपिंग म्हणजे घरच्यांसाठी, माझ्यासाठी असं काही नाही फार. आपलं मी अजून काही ठरवलं नाही काय स्वतःसाठी काही घ्यायचं आहे वगैरे. आणि मी बीचमध्ये भिजण्याच्या हिशोबाने आलोच नव्हतं. तिथं वेळ घालवायला, वेकेशन करायला, सोलो वेकेशन करायला ही ट्रिप होती माझी. सो उद्या माझी जर्नी म्हणजे वेकेशन संपेल आणि रिटर्न जर्नी सुरू होईल. बघू आता काय होतं आहे पुढे. घंटा तर आणला आहे. आता इकडनं परत 2 तास चालवत परत आधी रिसॉर्टवर जाणार. मग तिकडं जरा फ्रेश होईन, थोडं कपडे बदलेन, मग जरा साधे हलके कपडे घालून मग कलंगूट साईडला जाईल बाईकवरच. तिथं काहीतरी तिथं शॉपिंग करायला आहे बऱ्यापैकी. मार्केट चांगलं आहे इथं. सगळं जनरल मार्केट आहे, म्हणजे जे बीचवर लागणारे जे सगळे गोष्टी असतात तेवढंच आहे तिकडं अजून जरा जास्त फिरण्यासारखं आहे. सो तिकडं जाईन होणे आता. सो आता मी तुमच्याही भेटतो परत. जर्नी इकडनं रिटर्न जर्नी सुरू होईल ती माझी रिसॉर्टसाठी, तेव्हा मी परत कनेक्ट करेन तुमच्याला. थँक्यू, बाय. पावलिम बीचवरनं आता माझ्या रिसॉर्टला जाणार आहे. आधी जरा थोडंसं जेव्हा काय पावसात जर ओलाविलो झालो तर फ्रेश होईल परत एकदा. सामान टाकीन आणि कमीत कमी सामान घेऊन मी मग पुढे इथं जाईन म्हणतो आहे, कलंगूटला आणि बागा. इकडच्या या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत आणि इथले जे बंगले आहेत ना, इतकं छान दिसत आहेत हे. आई शपथ, असं वाटतं एखादं बांधावं आपण, पण सगळं यायला पैशामुळे अडलं आहे. काय माहीत मिळणार आहे नाही आयुष्यात, पण एखादा अशी जागा घेऊन छान घर बांधलं पाहिजे. तिथं राहत नसेल तर मग रेंट आउट करायचं ती जागा छानपैकी. इन्कम पण चालू राहील आणि काय गोव्यात राहायची मजा पण घेता येईल. इथं हे असे काजू डेपो म्हणजे बरेच ठिकाणी दिसतील तुम्हाला. त्यामुळे असं फॅक्टरी आउटलेट, काजू डेपो भरपूर ठिकाणी लिहिलेलं आहे. मग काय कुठनं घ्यावं एक्झॅक्टली काय म्हणजे कोण जरा त्यातल्या त्यात स्वस्तात देईल, रिजनेबल रेट, कळत नाही ते. जाताना आपल्याला कदाचित द ललित गोल्फ नावाचं रिसॉर्ट दिसेल मोठं. इथे 7 स्टार रिसॉर्ट आहे ते. म्हणजे मी पाहिलेलं एकदा सर्च करत असताना फॅमिलीला घेऊन जायचं म्हणून. तर पर डे चार्जेस काहीतरी म्हणजे 15,000 ते 20,000 रुपये होते मिनिमम. सगळ्यात मिनिमम 15,000 ते 20,000. म्हणलं काय ह्यापेक्षा म्हणलं चायला नॉर्मल हॉटेललाच जाऊया आपल्या नेहमीच्या. मला एक मॉर्जिमला लास्ट टाईम मी फॅमिलीबरोबर गेलो होतो मार्च 2025. तेव्हा मॉर्जिमला राहिलो होतो. ग्रँड कॉन्टिनेंट म्हणून होतं, छान होतं हॉटेल. स्विमिंग पूल खूप छोटासा आहे, म्हणजे तिकडं पोहता येण्यासारखं काहीच नाही. फक्त लहान मुलांना स्प्लॅश खेळता येईल, मोठ्यांसाठी नाही येतो ॲक्च्युली.
नुसतं डुंबून बसायचं असेल गाई म्हशींसारखं तर ठीक आहे, पण जे ॲक्च्युअल स्विमिंग विमिंग केलं, जरा हात मारले पाय मारले असं नाही करता येणार. छोटासा आहे स्विमिंग पूल, पण रूम्स अप्रतिम आहेत त्याच्या, अप्रतिम रूम्स आहेत. म्हणजे एक अंदाजा देतो तुम्हाला, म्हणजे 500-600 स्क्वेअर फीटमध्ये साधारण घरं मिळत आहेत पुण्यामध्ये सध्या. 2 BHK 600 स्क्वेअर फीटमध्ये मिळतो नवीन घ्यायचा जरी म्हटलं तरी. इथं त्यांची एक रूम विथ अटॅच बाथरूम आणि बाल्कनी, मोठी स्पेशियस बाल्कनी, 450 का 500 स्क्वेअर फीटची एक खोली आहे. एक खोली मी उडालेलो म्हणजे रूम बघून. मस्त बाथटब वगैरे अल्टिमेट होतं. म्हणजे थोड्या पैशात जरा लक्झरी करता येईल. मे बी ते नवीन हॉटेल आहे म्हणून त्यांनी इतके प्राइसेस तेव्हा कमी ठेवले होते का काय मला माहीत नाही, पण मस्त आहे हॉटेल, मस्त होतं ते. जेवणाची काय एवढी म्हणजे मी नॉनव्हेज खायचा मूड होतो त्या दिवशी माझा एकदा तिथं, त्या जेव्हा स्टे होता आमचा तेव्हा काही विचारलं की हे आज नाही आहे अवेलेबल, ते आज नाही आहे अवेलेबल. शेवटी मी त्याच रोडला जे कॅफे तिबेत म्हणून एक आहे तिकडं गेलेलो. काल पण तिकडंच खाल्लेलं ॲक्च्युली मी, म्हणजे दुपारचं जेवण. तिबेतियन कॅफे मस्त होतं अगदी. आणि त्या ग्रँड कॉन्टिनेंटपासून आता वॉकिंग डिस्टन्सवर आहे. म्हणजे तुम्हाला चालण्याची आवड वगैरे असेल तर एक 10-15 मिनटं चालत, मॅक्सिमम 10-15 मिनटं चालत लगेच येईल ते. आणि त्या हॉटेलपासून मॉर्जिम बीच म्हणजे एक 10-15 मिनटं मॅक्सिमम चालत. म्हणजे आम्हाला तेव्हा रूट माहीत नव्हतं, फर्स्ट टाईम गेलो होतो मॉर्जिमला, त्यामुळे आम्हाला 10 ते 15 मिनटं किंवा 20 मिनटं लागली होती. आम्ही चालत फिरत होतो म्हणून. पण हे जर माहिती असतं तर लवकर पोहोचलो असतो. यावेळेस काही इथं जाणं झालं नाही माझं. आणि म्हणजे माझ्या मनातच नव्हतं ते नेत्रावली तंशीकर स्पाइस फार्म. पण मी त्यांचे शॅम्पू वेळेवर अगदी ऑर्डर करतो नेहमी. शॅम्पू संपले की काय मस्त शॅम्पू असतात त्यांचे नाही आहेत स्वतःचे, ते कुठनं तरी प्रोक्युअर करतात आणि इथं डिस्ट्रीब्यूट करतात ते. मी कुंताला नाव आहे त्या शॅम्पूचं, एकदम फुल टू आयुर्वेदिक. त्याच्यात अश्वगंधा, अजून शिकेकाई, हे असले अजून काही 5-6 गोष्टी आहेत. त्यामुळे मला तो शॅम्पू मस्त आवडतो. अगदी छोटीशी बॉटल आहे पण त्याला जरा महाग आहे. 180 रुपयाला ती साधारण अशी एवढीशी बॉटल आहे. पण काय करायचं, मी मागवतो दरवेळेस, कारण मला त्याचा उपयोग जाणवला आहे. माझे हेअरफॉल होत होतं बऱ्यापैकी. बारकेच केस आहेत माझे, काही एवढे मोठे नाहीत, पण तेही गळून पडायचे. पण ते हा शॅम्पू लावल्यापासून, आणि मी मध्ये ट्राय केलं होतं हेअर ऑइल आणि सगळं त्यांचा काय म्हणतात ते किट येतं अख्खं, ते सगळं ट्राय केलं होतं. पण मी सध्या तर त्याच्यातलं फक्त ऑइल शिल्लक राहिलं आहे, बाकी सगळं संपलं गोळ्या वगैरे. त्या ऑइल लावतो आणि त्याच्यानंतर ते यांच्या शॅम्पूनं, कुंताला शॅम्पूनं आंघोळ करतो. मस्त मस्त होतं एकदम. केस सुटीत होतात छानपैकी. मध्ये घुसतात एवढे मोठे गाडीवाले. यायला जरा शिस्तीत चालवा ना, जरा बारक्या गाड्यांना जाऊ दे पुढं. चलो हा तो करमाला घाट आहे आय गेस. मग अशी मी नाव वाचलं होतं त्याचं, करमाला. मला आवडला हा घाट, कारण रस्ते गुळगुळीत आहेत, म्हणजे खड्डेच नाही आहेत या